उदगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेतृत्व सुजात आंबेडकर यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न। वंचित बहुजन आघाडीचे युवा नेतृत्व असणारे सुजात आंबेडकर यांनी आज उदगाव येथे भेट देऊन उदगाव शाखेच्या फलकाचे उद्घाटन केले। यावेळी त्यांनी उदगाव येथील बौद्ध विहारास भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मोठ्या ताकदीने लढण्यासंबंधी सूचना दिल्या। यावेळी सुजात आंबेडकर यांनी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक देखील जवळ आली असून उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात पदवीधर असून त्यांची नोंदणी मोठ्या संख्येने करण्यात यावी याची सूचना देखील सर्व तालुका व जिल्हा पदाधिकारी यांना दिली। शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, जयसिंगपूर तसेच शिरोळ नगर परिषद यांच्या निवडणुका लवकरच लागतील। त्यासाठी तालुका पदाधिकाऱ्यांनी सज्ज राहावे असे सुजात आंबेडकर यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना सांगितले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे सोबत सम्यक विद्यार्थी आंदोलनचे संतोष बोराडे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद सनदी, जिल्हा संघटक विश्वास शिंगे, जिल्हा सचिव अरुण जमणे हे उपस्थित होते। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। यावेळी शिरोळ तालुक्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुजात आंबेडकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। कार्यक्रमाच्या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे, तालुका महासचिव गौतम कांबळे, तालुका संघटक निखिल कांबळे, तालुका सल्लागार अजित कांबळे, नूतन तालुका उपाध्यक्ष किशोर सासणे यासह समता सैनिक दलाचे सैनिक व वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सगळ्या माता भगिनींना, बांधवांना माझा मानाचा, सन्मानाचा, प्रेमाचा, कामगिरी जय। मित्रांनो, सर्वात पहिले आपल्या सर्वांचं खूप धन्यवाद आभार करतो की आपण इकडे थांबलात, आम्हा सर्वांना स्वागत केलं आणि आमचा सत्कार केला। आणि त्याचबरोबर मी हे पण सांगू इच्छितो की तसा आता महाराष्ट्राचा, पश्चिम महाराष्ट्राचा आमचा वंचित बहुजन आघाडीचा जो दौरा चालू तो मेनली आपण दोन गोष्टींसाठी केला होता। तो म्हणजे येणारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्याचबरोबर येणारा पदवीधर मतदारसंघ। पण तेच बघत असताना जो आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेल्या 3-4 दिवसांमध्ये पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जी पूर्ण अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणी भेट देऊन त्या लोकांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे। म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की सेंट्रलाइज पद्धतीने नाही, पक्षाच्या नावाखाली नाही, पण जिथे जिथे आपल्याला माहिती आहे की जिथे जिथे पाणी साचलं, जिथे जिथे नुकसान झालंय, अतिवृष्टी झाली, तिथे आपल्या पद्धतीने जितकी मदत करता येईल ती आपण सर्वांनी आपल्या बांधवांना करावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। आणि त्याचबरोबर आता येणाऱ्या ज्या निवडणूक आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले येणारी आपली स्थानिक स्वराज्य संस्था, तिथे आपल्याकडे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची एकत्र निवडणूक। ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाची आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्था ही आपल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांची आणि सर्वसामान्य नागरिकांची भेट असते। आपल्याकडे आमदार जो निवडून येतो परत आमदार निवडून आल्यावर आपल्याला 5 वर्ष दिसतो का? वन साइड वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या मागे ठेवा आपल्याला विनंती करतो। आणि त्याचबरोबर येणारी आपली पदवीधर मतदारसंघाची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपल्या गावामध्ये किती पदवीधर लोक आहेत, किती लोकांकडे पदवी हातवर करून दाखवतो? ज्यांच्या ज्यांच्याकडे पदव्या आहेत ती आपल्याला विनंती करतो की आपली वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पदवीधर मतदारसंघांसाठी मतदारांची नोंदणी मोहीम चालू आहे। आपले कार्यकर्ते, आमचे कार्यकर्ते आपल्या सर्व कार्यकर्ते आपल्यापर्यंत पोहोचतील, आपण त्यांना ह्या नोंदणी मोहीममध्ये मदत करावी, आपलं नाव नोंद करून घ्यावी।